महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील वरळी डोम येथे शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडला। या मेळाव्यात आमदार आदित्य ठाकरे यांनी मत चोरी विरोधात सादरीकरण केले। यावेळी त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून मतदार याद्यांमधील त्रुटी समोर आणल्या। यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मत चोरी संदर्भामध्ये वारंवार केलं जात आहे। काल देखील आदित्य ठाकरे जसं राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन बोगस मतदान आहे त्याचं दाखवलं होतं, तसं आदित्य ठाकरेंनी दाखवलं। माझी अशी अपेक्षा होती की आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती, कारण मला वाटत नाही की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत। मी काय त्यांना असं म्हणतही नाही, पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खोदा पहाड़ और चूहा भी नहीं निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं, दुर्दैवाने तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे। माझी एवढीच अपेक्षा आहे, मी काय बोलणार नाही। त्याची उत्तरं इलेक्शन कमिशनने दिलेली आहेत। त्या संदर्भात इलेक्शन कमिशनने चॅलेंज देऊन ते कुठलाही त्या ठिकाणी योग्य पुरावा देऊ शकले नाहीत। त्याच्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की किमान तुम्ही राहुल गांधी बनू नका। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।